मित्रांनो, आज बघूया आपण काळ्याची रोजची रुटीन. चला बघूया आता काळा कसा काय करतो. काळा सकाळी उठल्या उठल्या सुरुवात त्याची आंघोळीपासून असते. त्याला पाणी दिल्यावर आंघोळ करण्यासाठी बघा कसं पूर्ण पंखे भिजवतो त्याचे बघा, आणि पुन्हा तो जाऊन त्याच्या नेहमीच्या जागेवर बसणार. बघा कसे पंखे फटफट फटफट करतो. सगळं पाणी काढून टाकणार, पुन्हा जाणार, पुन्हा बघा तो सगळं अंग भिजून घेणार. एकूण एक पंखा धुण्याचा प्रयत्न करत असतो. पुन्हा तो त्याच्या जागेवर जाणार. बघा त्याची गंमत किती छान. पुन्हा सगळे पंखे फटफट फटफट करणार, पूर्ण पंख सुकवण्याचा प्रयत्न करणार, पुन्हा जाणार. एकदम लहान मुलासारखं सगळं स्वच्छ करणार. बघा त्याला साबण देऊ का? आता पुन्हा जाणार तो त्याच्या नेहमीच्या जाग्यावर आणि पुन्हा पंख फडफड फडफड करणार. काल्या ये काल्या. आता तो सुकवण्यासाठी झाडावर बसणार. पूर्ण सुकला पाहिजे ह्याच्यासाठी तो झाडावर उन्हात थांबणार. बघा एकदम क्लिअर झालं. कुठे पाणी राहिले का चेक करतोय. त्यांनी किती आंघोळ केली, 2 वेळा 3 वेळा 4 वेळा, पण त्याचा कलर कालाच राहणार. तो काय गोरा होणार नाहीये, पण तो खूप आंघोळ करतो. त्याला हे कोण सांगणार, तो काळाच राहणार. बघा चेक करतो कुठे काय सुकायचं राहिलंय का. असा हा आमचा काळा आहे. बघा बघा कशी त्याची धडपड चालू आहे. सुकवण्यासाठी कसा धडपड करत आहे. काळ्या म्हणजे हा आमचा एक मजेदार बाळच आहे. तो बघा कसा मला प्रत्येक कामात मदत करतोय आणि तो मला डायरेक्शन देणार, काय काय कसं कसं केलं पाहिजे. मला तो सांगत राहतो, ताई या झाडाला पाणी टाक, त्या झाडाला पाणी टाक. मी एका झाडाला पाणी दिलं का पुन्हा दुसऱ्या झाडाखाली जाऊन उभा राहणार, का या झाडाला पाणी तुम्ही दिलेलं नाही म्हणून. बघा मी या झाडाला पाणी दिलं का लगेच तो पुढच्या झाडाजवळ मला सांगणार का ह्या झाडाला पाणी द्यायचं आहे. बघा त्याची कशी माझ्या कामात मदत असते. आता पुन्हा धावत धावत दुसऱ्या झाडाजवळ जाणार. ज्या झाडाला मी पाणी नसेल दिलेलं त्या झाडाखाली जाऊन उभा राहणार. हा मला रोज कामामध्ये असं मदत करत राहतो. आता बघा इथे येऊन उभा राहिला का या झाडाला मी पाणी दिलेलं नाहीये, हा मला सांगण्यासाठी. बघा आता ह्या झाडावरून पुढच्या झाडाखाली जाणार, का ताई या झाडाला पण तू पाणी दिलेलं नाहीये सांगण्यासाठी. बघा जेवायला बसल्यावर आम्ही सगळे जेवायला बसल्यावर आईला तो चारायला सांगणार. आईकडनं लाड करून घेतो. आजीकडे पण जाणार खाण्यासाठी, आजी पण त्याला भरवणार. तो सगळ्यांजवळ जाणार, सगळ्यांच्या ताटातलं खाणार. बघा आई कशी त्याला भरवते.